हाय स्टुडंट्स, आज आपण सॉलिड स्टेटचा नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत. त्याचं नाव आहे क्रिस्टल डिफेक्ट. ओके. याचा जर तुम्ही अर्थ बघितलात तर तुम्हाला या टायटलवरच अर्थ समजतो. डिफेक्ट म्हणजे कसली तरी त्रुटी आहे आणि ती त्रुटी कशामध्ये आहे तर तुमच्या क्रिस्टलमध्ये आहे. ओके. आता तुम्हाला माहिती आहे की क्रिस्टलमध्ये काय असतं तर पार्टिकल्स, ॲटोम्स, मोलेक्युल्स किंवा आयन्स कशाची तरी अरेंजमेंट केलेली असते आणि त्या अरेंजमेंटमध्ये काय असते तर त्रुटी असते. ओके. समजा मी इथे एक पार्टिकल काढला. हा माझा एक पार्टिकल आहे, बरोबर. या पार्टिकलमध्ये आता ही ॲटॉम्सची अरेंजमेंट आपण म्हणू शकतो. जर ॲटॉमिक पार्टिकल असेल तर याच्यामध्येही आपण आयन्सची अरेंजमेंट म्हणू शकतो. ऑर वी कॅन से दॅट इट इज द अरेंजमेंट ऑफ मोलेक्युल्स. ओके. द अरेंजमेंट ऑफ द ॲटॉम्स, आयन्स ऑर मोलेक्युल्स दॅट कलेक्टिवली कॉल्ड ॲज पार्टिकल्स. Okay, and then which particles that depends on the type of your crystal. Okay. समजा यातला मी एक तुमचा पुसून टाकला. ओके. यातला मी एक तुमचा काय केला तर पुसून टाकला, म्हणजे एखादा मी मिस करून टाकला याच्यातला. ओके. तर आता इथे काय तयार झालं तर इथे डिफेक्ट झाला. ओके. म्हणजेच काय तर एक पार्टिकल तुमचे कसे आहे तर मिस आहे. त्यामुळे तुम्हाला असं बघताना सुद्धा पण किती अपुरं अपुरं वाटतंय. सो सेम प्रॉब्लेम तसाच होतो की क्रिस्टलला सुद्धा, क्रिस्टलमध्ये जेव्हा डिफेक्ट येतो तेव्हा क्रिस्टलच्या व्हॉल्यूममध्ये चेंज येतो, क्रिस्टलच्या डेन्सिटीमध्ये चेंज येतो आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं तर तुमचं डिफेक्ट तयार होतो. आणि या अशा अरेंजमेंटला, या मिसिंग अरेंजमेंटला आपण काय म्हणतो तर क्रिस्टल डिफेक्ट असं म्हणतो. Okay, so we can such defects only in the arrangement of the constituents particles or solid crystals is called as crystal defects or point defects. Okay, आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण बघूया की क्रिस्टल डिफेक्टचे काय काय पार्ट्स पडतात. मी तुमच्यासमोर एक चार्ट देणार आहे, तो फक्त तुम्ही आता बघायचा आहे आणि त्याचं 1 by 1 स्टडी आपण पुढे करणार आहोत. ओके. आता तुम्ही हा चार्ट एकदा बघून. ओके. आता हे क्रिस्टल डिफेक्टचे काही काय आहेत तर टाईप्स आहेत, ते आता आपण इथे 1 by 1 बघणार आहोत. आता बघा इथे क्रिस्टल डिफेक्टचा पहिला टाईप आहे स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. ओके. आणि दुसरा आहे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. याचा एकदा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण हा असाच्या असा प्रश्न परीक्षेला 2 ते 3 मार्काला येतो. कसा येतो, ड्रॉ द फ्लो चार्ट ऑफ द क्रिस्टल डिफेक्ट. 3 मार्काला असा प्रश्न आलेला आहे किंवा 2 मार्काला पण प्रश्न येऊ शकतो. ओके. डायग्रॅमॅटिकली शो द क्रिस्टल डिफेक्ट. त्यावेळी तुम्ही हा सगळा फ्लोचार्ट काढायचा, तेव्हा ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्ष द्या. आता काढलात. क्रिस्टल डिफेक्टचे 2 प्रकार पडतात. एक आहे तुमचा स्टायचोमेट्रिक आणि दुसरा आहे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. स्टायचोमेट्रिक डिफेक्टचे पुन्हा 4 प्रकार पडतात. वॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट आणि आहे फ्रँकेल डिफेक्ट. ओके. यातले स्कॉटकी डिफेक्टची डेफिनेशन ही विचारलीच जाते आणि फ्रँकेल डिफेक्टची सुद्धा डेफिनेशन विचारली जाते. जर समजा एका वर्षी स्कॉटकी आला तर दुसऱ्या वर्षी फ्रँकेल येतो, एका वर्षी फ्रँकेल आला तर दुसऱ्या वर्षी स्कॉटकी येतो. म्हणजे हे 2 खूपच इम्पॉर्टंट आहेत. ओके. हे काय आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. नॉन स्टायचोमेट्रिकचे 2 प्रकार पडतात, मेटल एक्सेस आणि मेटल डेफिशियन्सी. इथे खूप एक्सेस म्हणजेच काय, जास्त असतं मेटलचं प्रमाण आणि इथे मेटलची काय होते, कमतरता होते आणि हा डिफेक्ट तयार होतो. सो हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. आता आपण त्याची 1 by 1 स्टार्ट करणार आहोत. सो हा क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे ही जी त्रुटी आहे ही नेमकी कशामुळे होते क्रिस्टलमध्ये ते आता आपण इथे बघणार आहोत. आता बघा, साधंच एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही चालत असाल, बरोबर. जर तुम्ही नॉर्मल वेने चालत असाल रस्त्यावरनं, नॉर्मल जसे तुम्ही चालता, तर तुम्हाला पडण्याचे चान्सेस, इंजुरी होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण समजा तुम्ही तुमच्या चालण्यामध्ये थोडासा बदल केलात, पाय इकडचे तिकडे टाकलात किंवा पायांच्या मुवमेंट्समध्ये काही बदल केलात, किंवा समजा तुम्ही रेग्युलर फ्लॅट चप्पल्स वापरत असाल आणि जर तुम्ही हिल्स वापरलेत किंवा जर तुम्ही नॉर्मल धावता त्याच्यापेक्षा अजून गतीने धावलात
तर काय होईल, तुम्हाला पडण्याचे चान्सेस जास्त होतात, म्हणजे तुमच्या डिफेक्ट्स आला तो. ओके. सो सेम तुमच्या क्रिस्टलच्या बाबतीत होतं. बघा, क्रिस्टल जेव्हा तयार करतात ना, तेव्हा काही क्रिस्टल्स हे नॅचरली तयार होत असतात आणि काही क्रिस्टल्स तुमच्या लॅबमध्ये एक प्रोसेस केली जाते, त्याचं नाव आहे क्रिस्टलायझेशन. ओके. क्रिस्टलायझेशन प्रोसेसने क्रिस्टल्स तयार केले जातात. आता समजा आपण छोटंसं एक उदाहरण घेऊया क्रिस्टलायझेशनचं. मी समुद्राचं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये काय असतं, मीठ आणि पाणी असतं, बरोबर. आता समजा या मीठ पाण्यावर मी 2 प्रकारे प्रोसेस केली. मला या मीठ पाण्यातून म्हणजे समुद्राच्या पाण्यातून काय हवं आहे, सॉल्ट मला वेगळं करायचं आहे. सॉल्ट कशामध्ये असतं, तर क्रिस्टल्स फॉर्ममध्ये असतात, बरोबर. सॉल्ट असू दे, शुगर असू दे. आता बघा, सॉल्ट वॉटरवर एक प्रोसेस नॉर्मल होतीये किंवा आपण म्हणूया नॅचरल होतीये. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये ते पाणी गरम होतं, त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि पाणी उडून जातं आणि राहतं ते सॉल्ट. ओके. त्याला आपण रॉक सॉल्ट असं पण म्हणू शकतो. आणि आता ही जी प्रोसेस आहे, म्हणजे सूर्याच्या उष्णतेने पाणी तापणार, मग ते सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणार. या सगळ्या गोष्टी नॅचरल होतात आणि त्या प्रोसेस कशी असते, स्लो प्रोसेस असते. ओके. याच्यामधून जे मीठ तयार होतं त्याचे क्रिस्टल्स अगदी छान असतात. म्हणजे याच्यामध्ये काय आपण म्हणू शकतो की कोणताही डिफेक्ट नाही, नो डिफेक्ट, कारण नॅचरल प्रोसेस होते. पण तुम्हाला घाईच आहे, नाही मला आज 5 किलो मीठ पाडायचंच आहे, आणि तुम्ही जर ती प्रोसेस फास्ट केलीत, आणलं त्याला प्रचंड प्रमाणात हीट दिलीत, असं भयानक काहीतरी केलं, पाणी उडून गेलं, इव्हॅपोरेशन पटकन झालं, जिथे 2 दिवस लागतात तिथे 2 तासात इव्हॅपोरेशन झालं, तर अशा वेळी काय होतं, क्रिस्टलायझेशनला म्हणजे रिॲक्शनला सुद्धा विचार करायला वेळ नसतो. मग तो भराभर क्रिस्टल तयार करतो आणि मग मात्र त्या क्रिस्टलमध्ये काय येतात, डिफेक्ट्स येतात. ओके. जर तुम्ही लिहिताना सावकाश लिहिलात तर तुमचं स्वल्पविराम, पूर्णविराम, काना, उकारा जे काय असेल ते सगळं व्यवस्थित येणार. पण तुम्ही जर फास्ट लिहायला गेलात तर काय होणार, भराभर लिहिताना चुकी होणार, एखादं वाक्य चुकणार, मिस होणार. ओके. म्हणजे असंच सेम आहे, फास्ट प्रोसेस झाल्यामुळे डिफेक्ट होतो आणि स्लो प्रोसेस झाल्यामुळे डिफेक्ट होत नाही. तर आज आपण अभ्यास करणार आहोत फास्ट प्रोसेस झाल्यामुळे कशा प्रकारचे डिफेक्ट येऊ शकतात. ओके. चला, तर आपण पहिला घेणार आहोत स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. बघा, स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टमध्ये काय असतं की केमिकल फॉर्म्युला जो असतो कंपाऊंडचा, त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि जे ॲनायन्स असतात. ओके. याच्यावरनं तुम्हाला काय कळतं, हा सॉलिड कसा आहे, हा क्रिस्टल कसा आहे, तर आयोनिक क्रिस्टल्स आहे. ओके. याच्यामध्ये काय आहेत, आयन्स आहेत, याच्यामध्ये कुठचेही ॲटॉम्स नाही आहेत, मोलिक्युल्स नाही आहेत, हा आयोनिक क्रिस्टल आहे. तर स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्टमध्ये केमिकल फॉर्म्युला जो असतो कंपाऊंडचा, त्याच्यामध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्स यांची संख्या कशी असते, तर फिक्स्ड असते, सेम असते. ओके. आणि अशा पॉईंट डिफेक्टला आपण काय म्हणायचं, स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. याची आपण अशी डेफिनेशन करू शकतो, इट इज डिफाईन्ड ॲज, बस एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आणि स्वतःच डेफिनेशन बनवायची. कळलं, पाठांतर करायची अजिबात गरज नाही आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशिओ ऑफ, कुणाचा रेशिओ फिक्स असतो, तर कॅटायन आणि ॲनायनचा. द रेशिओ ऑफ कॅटायन and anion is same or fixed as chemical formula. ओके. म्हणजे केमिकल फॉर्म्युलामध्ये जे कॅटायन आणि ॲनायनची संख्या दिलेली असते ती डिफेक्ट झाल्यानंतर सुद्धा काही प्रमाणामध्ये सेम राहते, त्याला म्हणायचं स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. It is defined as the ratio of cation and anion is same or fixed as chemical formula. ओके. आता याचे 4 टाईप्स आपण आता बघूया. सगळ्यांना समजलं असेल स्टायचोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. ओके. आता याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या डेफिनेशनचा. काढलात. आता आपण त्याच्या टाईप्सकडे जाऊया.
पहिला आहे वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी म्हणजे काय? वॅकन्सी म्हणजे एखादी रिकामी जागा. समजा आता आपण म्हटलं की आपल्याला कुठेतरी जॉबला जायचं आहे, तर आपण काय विचारतो, वॅकन्सी आहे का? किंवा तुम्हाला ॲडमिशन्स पाहिजे असतील कुठच्याही मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये, तर आपण बघतो की किती वॅकन्सीज आहेत, म्हणजे किती जागा उपलब्ध आहेत. ओके, किती रिकाम्या जागा आहेत. तर इथे काय होतं, वॅकन्सी म्हणजे रिकामी जागा. ओके, वॅकन्सी म्हणजेच काय, तुमची रिकामी जागा. आता आपण बघणार आहोत की रिकामी जागा असते इथे. बघा आता, समजा मी इथे एक क्रिस्टल काढूनच टाकला. ओके, एक क्रिस्टल इथला मिस झाला. तुम्ही बराबर क्रिस्टलायझेशन प्रोसेस करताय आणि त्या प्रोसेसमध्ये एक क्रिस्टल इथं अरेंजमेंटचा राहून गेला. तर आता काय होईल, इथे एक क्रिस्टल राहून गेल्यामुळे ही जागा तुमची मोकळी राहिली. बरोबर, म्हणजे इथे काय झाली, तुमची वॅकन्सी क्रिएट झाली. आणि यालाच काय म्हणायचं, वॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे अगोदर किती होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, टोटल 12 आयन्स, ॲटोम्स, मॉलिक्युल्स जे काय होते ते होते. आता वॅकन्सी डिफेक्ट झाल्यानंतर एक ॲटोम कमी झाला आणि उरले किती, 11. ओके, so we can say that the missing particles, it creates vacancy defect. Okay, why the vacancy defects create? Because it is created by heating process, heating, or we can say that fast heating. त्याच्यामुळे ती वॅकन्सी क्रिएट झाली, मिस झाले. ओके, ड्यू टू द वॅकन्सी डिफेक्ट, the mass of this atom or mass of this crystal decreases. कमी झाला मास. ओके, समजा तुमचा आता वेट 68 किलो असेल किंवा 50 किलो असेल, तुमचा एक हात कापून टाकला की त्यातले एक 5 किलो वजा झाले ना. सो सेम प्रोसेस आहे. एक क्रिस्टल हा मधला भाग तुमचा हा मिस झाला, सो माससुद्धा काय झाला, मास डिक्रीजेस. अँड ड्यू टू द मास डिक्रीजेस, द व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस. व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस. ओके, आणि या दोघांचाही परिणाम कशावर होतो, तुमच्या डेन्सिटीवर होतो. डेन्सिटी ऑल्सो डिक्रीजेस. वाय डेन्सिटी डिक्रीजेस? बिकॉज डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. ओके, डेन्सिटी ही कशाशी संबंधित आहे, मास आणि व्हॉल्यूमशी. मग हे दोन्ही डिक्रीजेस, सो दॅट्स वाय डेन्सिटी ऑल्सो डिक्रीजेस. ओके, सगळ्यांना वॅकन्सी डिफेक्ट समजला. द मिसिंग पार्टिकल्स क्रिएट्स वॅकन्सी डिफेक्ट्स. ओके, आपण लिहून घेऊया इथे वाटल्यास. हा का तयार झाला, 1 by 1 पॉईंट्स, आणि मग तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्याल. ओके, बघा, फर्स्ट पॉईंट आहे, द मिसिंग पार्टिकल्स, the missing particles creates vacancy defect. Okay, that is the first point. आणि second point, का vacancy defect निर्माण झाला, due to fast heating, due to fast heating this defect creates. Okay, that is second point. And third point, due to this defect, या डिफेक्ट मुळे, ड्यू टू दिस डिफेक्ट, मास डिक्रीजेस. आणखीन काय झालं डिक्रीज, मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस, अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस. ओके, व्हॉल्यूम ऑल्सो डिक्रीजेस. आता सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला जर वॅकन्सी डिफेक्ट विचारला गेला तर त्यावेळी तुम्ही हे 3 पॉईंट्स तिथे लिहायचे, ही डायग्रॅम काढायची आणि इथे दाखवायचं वॅकन्सी डिफेक्ट. ओके, काढला सगळ्यांनी स्क्रीनशॉट. आता आपण नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट डिफेक्ट आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, अतिशय सोपा आहे तो.
सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आधी पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया. इंटरस्टिशियल म्हणजेच काय, तर मध्येच घुसणे. ओके, मध्येच घुसणे याचा अर्थ होतो इंटरस्टिशियल. याच्यामध्ये काय होतात की काही पार्टिकल्स तुमचे जे असतात ते, समजा 2 रो असतील बघा, इथे आता ॲटम्सची मी अशी अरेंजमेंट केली आहे. आता याच्या खाली एक ॲटम्सची लेअर यायला पाहिजे, तशी नाही येता काही ॲटम्स आहेत ना हे मध्येच घुसतात, असे मध्येच घुसतात आणि त्याच्यामुळे अरेंजमेंट बघा कशी चेंज झाली. हे असे मध्येच घुसतात आणि त्यामुळे अरेंजमेंट चेंज झाली क्रिस्टलची. ओके, आता हे जे मध्येच घुसत आहेत त्यांना काय म्हणायचं, ते काय क्रिएट करतायत, कोणता डिफेक्ट, तर इंटरस्टिशियल डिफेक्ट क्रिएट करतात. म्हणजे ह्या पॉईंट, या 2 ॲटमना काय म्हणायचं, इंटरस्टिशियल पॉईंट ऑर इंटरस्टिशियल ॲटम. आणि हे काय क्रिएट करतायत, तर इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, आता बघा, जर इंटरस्टिशियल नसते तर ॲटम्स छान पॅक झाले असते. आणि किती असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असते. ओके, पण डिफेक्ट आल्यामुळे किती ॲटम तयार झालेत, 16 ॲटम्स तयार झालेत. ओके, 2 ॲटम काय झाले, मध्येच घुसले, अरेंजमेंट सगळी चेंज झाली. दॅट इज द केस 1, असं पण होऊ शकतं इंटरस्टिशियलमध्ये. आता इथे बघा तुम्ही, इथे जर तुम्ही पाहिलात तर इथे मी ॲटम्सची अरेंजमेंट करते. ओके, हा सुद्धा इंटरस्टिशियलच आहे, म्हणजे मध्येच एखादा ॲटम आहे. पण अजून काय झालं आहे बघा, इथे मध्येच एक घुसला, अशी ॲटम. आता इथे जर तुम्ही बघितला तर इंटरस्टिशियल पण ॲटम आहेत, म्हणजे हा 2 रोच्या मध्ये घुसलेला आहे, बरोबर, 2 रोना सेपरेट केलं आहे. पण इथे वॅकन्सीसुद्धा आहे, म्हणजे इथे रिकामी जागासुद्धा आहे. म्हणजे इंटरस्टिशियल डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हा वॅकन्सी डिफेक्ट पण दाखवू शकतो आणि इंटरस्टिशियल डिफेक्टसुद्धा दाखवू शकतो. ओके, केस 1मध्ये इंटरस्टिशियल डिफेक्ट, एव्हरीथिंग इज ओके, फक्त 2 रोच्या मध्ये एक ॲटम घुसला. केस 2मध्ये काय होतं आहे की ॲटम्सची अरेंजमेंट केली आहे, हा इथला एक ॲटम मिस झाला आहे, कदाचित तो जाऊन इथे मध्ये बसला असेल. ओके, आणि इंटरस्टिशियल म्हणजे मध्ये सुद्धा ॲटम्स असतात. सो केस 2 इट कंटेन्स द इंटरस्टिशियल डिफेक्ट ऑल्सो अँड वॅकन्सी डिफेक्ट, अँड केस 1 शोज ओनली इंटरस्टिशियल डिफेक्ट. समजलं? सो आपण याची डेफिनेशन अशी म्हणू शकतो की इट इज डिफाइंड ॲज व्हेन सम पार्टिकल्स ऑफ क्रिस्टल्स आर मिस्ड अँड फॉर्म वॅकन्सी डिफेक्ट, as well as some particles they trap in between the two layers is called as self interstitial defect. ओके, डायग्रामची स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला जर एक्सप्लेनेशनला आली तर तुम्हाला छान लिहिता येईल. झालं, आता आपण याची डेफिनेशन लिहून घेऊया. डेफिनेशन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. इट इज डिफाइंड ॲज सम पार्टिकल्स इन अरेंजमेंट प्लेस्ड इन बिटवीन, ओके, ॲज वेल ॲज मिस इज कॉल्ड ॲज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट्स. याच्यामध्ये केस 1 सुद्धा आला आणि केस 2 सुद्धा आली. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण नेक्स्ट जो आहे स्कॉटी आणि फ्रँकेल डिफेक्ट, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. ओके, आता आपण इथेच थांबणार आहोत. ओके.